तुमच्याही मुलांना जर दात येत असतील तर हा धागा नक्की बांधा. तर मी सगळ्यात अगोदर चहा घेतला आणि त्यानंतर दूध आणायला चालले होते. इथं छान असं शिवमंदिर आहे आमचं. दूध वगैरे घेतलं, घरी येत होते तोपर्यंत हे पण कामावरून आलेले. तर येताना त्यांनी तिला विटॅमिन D3चा ड्रॉप आणलेला आणि ह्या गोळ्या आणलेले. तर ह्या मी भावेसाठी पण वापरलेले. आणि हा जो धागा आहे तर तो मेडिकलवरतीच भेटतो, दातमणी म्हणून, तर तो वापरा जेणेकरून बाळांना जरा सोपं पडतं. तर एक पार्सल आलेलं होतं, यांना वाटलं छोटं असेल किंवा म्हणजे छोट्या किमतीचं असेल, तर यांनाच आणायला सांगितलं. तर वेदश्री बघा चेक करत होती तिचे डायपर व्यवस्थित आलेत की नाही ते. तर आता बाळ आहे ना माझं उभं राहायला शिकले. बघता बघता कसं मोठं होतं मलाही कळत नाही खरंच. त्यानंतर मग यांनी भाजीपाला आणलेला होता तर तो सोडून ठेवला जेणेकरून पिशवीमध्ये घाम यायला नको आता उन्हाळ्याचा. तर हे असं भाजीपाला साईडला ठेवला. आता वेदश्री झोपली का निवडून घेणार. तर त्यानंतर मग तिची दृष्ट काढली, जरा किरकिर करत होती त्यासाठी. तर तुमच्या इकडं अशी दृष्ट काढतात का मिठाची काढतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हिची दृष्ट वगैरे काढून झाली. त्यानंतर मग आम्ही छान असं जेवण केलं तिला झोपी घालून. या तुम्ही पण जेवण करायला. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.